नमस्कार, आपण पाहताय मुंबई आउटलुक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सोयगाव आगारातून नियमित बसेस सोडल्या जात नसल्यामुळे प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। सोयगाव हळदा मार्गे गोळेगाव सिल्लोडपर्यंत बसेस नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। सोयगाव आगार प्रमुखांना निवेदन देखील देण्यात आलंय, मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही। प्रवाशांनी आपल्या मागण्यांसाठी नियमित बस सेवा सुरू होण्यासाठी उपोषण देखील केलं होतं। उपोषण मागे घेण्यासाठी सोयगावच्या आगार प्रमुखांनी प्रवाशांना खोटं आश्वासन दिलं आणि उपोषण मागे घ्यायला लावलं। आतापर्यंत प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आहेत। सोयगाव आगार प्रमुखांच्या कार्यालयाबाहेरच मुंबई आउटलुकचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी विनोद बगळे यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। माजी पंचायत समिती मेंबर नामदेव उबाळे हळदा सर, आम्ही आता यांनी पहिले सोयगाव ते पिशोर गाडी टाकली होती, त्यावेळेस यांनी उत्पन्न बघितलं नाही। आता आम्ही 1 महिन्यापासून यांच्याकडे खेटा मारतोय, निवेदन दिले, उपोषणाचं निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला मॅनेजर साहेबांनी आणि आमोरे साहेबांनी की उपोषण करू नका, आम्ही गाडी टाकतो। ते 2 दिवस गाडी टाकत्या आणि 8 दिवस गाडी बंद होत्या। मग त्या गाडीला उत्पन्न भेटत नाही, पॅसेंजर भेटत नाही, पुन्हा म्हणत्या की गाडीला उत्पन्न भेटत नाही। सर, हे गाडी शासकीय आहे, खाजगी नाही आहे। या गाडी प्रवाशाच्या सेवेसाठी आहे, उत्पन्नासाठी नाही आहे। पण ते आम्हाला उडवडीचे उत्तर देतात। घडीक म्हणत्या रस्ता खराब आहे, घडीक म्हणत्या उत्पन्न भेटत नाही, घडीक म्हणत्या माणसंच कमी आहे। हे उडवडी आम्हाला त्या गाडीची एवढी आवश्यकता आहे साहेब। सकाळी 7 वाजता इथे गाडी लागती सोयगाव, तर ते हळदा मार्गे गोळेगाव संभाजीनगर जाते, त्याच्यानंतर गाडी दिवसभर गाडी दुसऱ्याच दिवशी 7 वाजता गाडी लागते। तर आम्ही 1 महिन्यापासून त्याच्याकडे खेटा मारायला लागलो, उपोषणाचं निवेदन दिलं, त्यांना आम्हाला विनंती केली उपोषण मागे घ्या, आम्ही गाडी टाकतो। आम्हाला उपोषण मागे घ्या लावलं आणि गाड्या पुन्हा बंद करून टाकल्या। मी रिपब्लिकन सेना सोयगाव तालुका अध्यक्ष अंकुश मधुकर पगारे। मी या ठिकाणी जी काही गोरगरीब जनता आलेली आहे, हळदा या गावातील जे काही महामार्गावरील जी काही बस आहे, ह्या बस विषयावर हे बाबा कायमस्वरूपी 2 ते 2.5-3 महिन्यापासून कागदोपत्री नियमावली करत आहेत कायद्यानुसार। त्या कायद्याचं उल्लंघन हे जवळेकर आगार प्रमुख आणि आंबोरे यांचं प्रतिउत्तर मी त्यांना विचारणा केली असता त्यांचं प्रतिउत्तर असं आलं की त्या ठिकाणी आम्हाला शासनाचे चलन भेटत नसून, प्रवासी भेटत नसून, रोड खराब असून असे त्यांचे प्रतिउत्तर आले। या कारणाने आम्ही ती बस बंद केली। परंतु या ठिकाणी सोयगाव सिल्लोड महामार्ग हळदा मार्ग आहे, त्या ठिकाणचे शैक्षणिक काही मुलं व मुली हे सोयगाव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये शिकायला येतात, झडपी शाळेमध्ये शिकायला येतात। या मुलांनासुद्धा येण्या जाण्यास टंचाई होत असून या ठिकाणी सोयगाव आगार प्रमुख जवळेकर व आंबोरे हे शासनाचे नियम पाळत नसून मनमाई हुकुमशाही पद्धतीने भारतीय संविधान कायद्यानुसार चालत नसल्याने त्यांची ही हुकुमशाही पद्धत या ठिकाणी दिसून आली। मी शासनास विनंती करतो, सोयगाव सिल्लोड हळदा गलवाडा गोळेगाव या महामार्गावरील जी काही बस सेवा आहे, सकाळी 7 वाजता एक जी बस आहे, त्यानंतर त्यांनी एक दुपारच्या वेळी एक बस टाकावी आणि एक संध्याकाळच्या वेळी एक बस टाकावी। या अनुसरून मी जाहीर आव्हान करून सांगतो, सोयगाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास मी आव्हान करून सांगतो की आपण जर तात्काळ या महामार्गावर जर बस सेवा सुरू न केल्यास मी जाहीर रिपब्लिकन सेनेच्या सोयगाव तालुका अध्यक्ष या नात्याने मी जनसेवक असून या बाबाची दखल न घेतल्यास किंवा जनतेची दखल न घेतल्यास मी स्वतः आगार प्रमुख विरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवहन यांच्या विरोधात जाहीर रस्ता रोको आंदोलन करेल आणि भर चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी आमरण उपोषण या बाबाच्या अनुषंगाने मी चढेल। आणि तसेच जर बस चालू न झाल्यास, त्या ठिकाणी काही जीवितास काही झाल्यास किंवा आमच्या जीवितास काही धोका झाल्यास यात सर्वस्वी जबाबदार आगार प्रमुख जवळेकर व आंबोरे हे असतील, एवढे मी सांगू इच्छितो। हॅलो, जंगराव राघव पाटील जळकी, माझे उपसरपंच। बरं, आपल्याला बस हळदा मार्गे सोडण्याची गरज आहे, तर आम्ही विनंती करतो की 2 टाइम बस राहू द्या, एक दुपारा, एक सकाळी, एक संध्याकाळी। बरं, गेल्या किती दिवसापासून आपण या ठिकाणी वारंवार निवेदन देत आहे? तरी 1-2 महिने झालेच ना, वारंवार दिवस ना फोन बी केले साहेबाला, फोन करून बाबा आणि एक विशेष की मी काल जावळीकर साहेबाला फोन केला, म्हटलं आम्हाला तुम्हाला भेटायचं याचं तर म्हणजे या म्हणे उद्या।
आणि आज इथे आला असताना ते सुट्टी निघून गेले, त्यांचं ऑफिस बंद आहे. त्यांच्यानंतर तुम्ही कोणत्या साहेबाला भेटले? नंतर माझं दोनच प्रमुख आहे, जावळीकर आणि आंबोरेकर. आंबोरेकरांनी तुम्हाला, आंबोरेकर जे साहेब आहे मंडळाचे जे काही कार्य जे आहे, त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? त्यांचं एकही उत्तर नाही ना. घडीक म्हणते आम्हाला उत्पन्न भेटत नाही, घडीक म्हणते रस्ता खराब आहे, घडीक म्हणते आमच्याकडे माणसं कमी आहे. म्हणजे आपला एकाच रोडसाठीचं रस्ता खराब आहे, माणसं कमी आहे, उत्पन्न भेटत नाही. अहो हे प्रवाशाच्या सेवेसाठी आहे, उत्पन्नासाठी नाही. ते काही खासगी कोणाचं, सरकारी आहे ते. त्यांनी या 2 दिवसात गाडी टाकली तर ठीक, नाही तर आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहे.